अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. आणि जे काही नवीन कायदे केले त्या कायद्यामध्ये महिलांना अधिक अधिकार किंवा नोकरी ही देण्याच्या संबंधीची तरतूद केली. पण ती करत असताना त्याची अंमलबजावणी 2029 ते 30च्या नंतर केली जाईल. पार्लमेंटमध्ये आज बिल मांडतो, मंजूर करून घेतो आणि ते मंजूर झाल्याच्या नंतर 4 वर्षांनी त्याची अंमलबजावणी करणार नाही, याचा अर्थ त्यांची याच्यात बांधिलकी किती आहे हे या निमित्तानं आज स्पष्ट केलं जातं. आज शहरीकरणाचे प्रश्नसुद्धा हे अतिशय दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं शहरीकरण वाढतं आहे, त्याचा परिणाम रस्ते, वीज, दळणवळण, पाणी, आरोग्याच्या समस्या या सगळ्याच्या गोष्टीवर गरज वाढते आणि त्यासाठी अधिक भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी ही राज्यकर्त्यांची नाही आणि त्याचा परिणाम शहरीकरणाचे प्रश्न हे दिवसेंदिवस वाढायला लागलेले. आणि हे सगळं घडतं आहे हे प्रामुख्यानं आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांचं. आमचे काही सहकारी अजून बोलतात की आज हे बदल करायचं असेल तर ते बदल करायला एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे मोदी. आणि मोदींना पर्याय नाही. ही खोटी मांडणी आहे. मोदींना पर्याय नाही ही गोष्ट काही खरी नाही. तुमचा दाखवा तुमचा प्रधानमंत्री. ऑपोजिशन का सत्ताधारी वाचा करून नेहमी एक सांगितलं जातं, तुम्ही सगळे विरोधक एकत्र केले, इंडियाच्या नावाने एक नवीन शक्ती उभी करतात, पण तुमचा प्रधानमंत्री कोण याच्यात तुमच्यात एक पाकिस्तान. त्या बैठकीमध्ये मीच सांगितलं, तुम्ही काही त्याची चिंता करू नका. या देशाने यापूर्वी पाहिले. इमर्जन्सीच्या नंतर 1977 साली देशात निवडणुका झाल्या. जयप्रकाशजींनी मार्गदर्शन केलं त्यावेळेला पुणे लोकसभेमध्ये त्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्यांचा उमेदवार हा कुणी जाहीर केला नव्हता. निवडणूक झाली. निवडणूक झाल्याच्या नंतर जनता पक्षाचा जन्म झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोरारजीभाई देसाई यांची निवड त्या ठिकाणी केली गेली. आणि म्हणून आजच प्रधानमंत्र्याचा उमेदवार हा जाहीर करा, तो जाहीर केला नाही तर जे चालू शकत नाही. हा जो प्रचार आहे हा प्रचार फसवा आणि खोटा अशा प्रकारचा प्रचार आहे. आणि त्यामुळं मोदी यांना पर्याय नाही किंवा अशा ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टीला काही प्रकारचा अर्थ नाही. यंत्रणा त्याचा गैरवापर. आम्हाला दिल्लीमध्ये ज्यावेळेला विरोधकांनी एकत्र बसतो त्या अनेक लोकांच्या गंभीर तक्रारी असतात की ही ईडी, CBI या सगळ्या यंत्रणांचा उपयोग हा विरोधी पक्षाच्या सरकारांच्या विरुद्ध हा केला जातो. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं अनिल देशमुख या ठिकाणी कारण नसताना, कसं हे नसताना त्यांच्या कारवाई केली गेली, अटक केली गेली, मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून रक्कम सांगितली गेली आणि शेवटी चौकशीमध्ये तसं मोठं काही नाही हे दिसल्याच्या नंतर शेवटी कोर्टाला सुद्धा म्हणावं लागलं की यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांची सुटका करायला लागली.